तर आता आपण आतापर्यंत ग्रॅव्हिटेशनमध्ये फायनली डिस्कस केली होती. तर ती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन आहे की नाही, ते हाईट, डेप्थ किंवा पोल टू इक्वेटर, ओके, सर्व फॉर्म्युले आपण लर्न केले. आता आपल्याला बोलायचं आहे मास आणि वेट संदर्भात. आता मास आणि वेट तर तुम्हाला क्लिअरच आहे, दोन कन्सेप्ट्स, ओके. आता मास आणि अनदर आहे वेट. आता या अगोदर सांगितल्याप्रमाणे मास जे आहे हे कसं असतं, युनिव्हर्सल असतं. आणि वेट जे आहे तर वेट हा एक प्रकारचा काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि मासवर जी ग्रॅव्हिटी अप्लाय होते त्यावरून आपण वेट काढत असतो. मास हे किलोग्रॅममध्ये आपण एस आय युनिट आहे, जेव्हा की वेट हा स्वतः फोर्स असल्यामुळे त्याचं एस आय युनिट काय असणार, न्यूटन असणार. त्यानंतर मास नेवर बी झिरो, आहे की नाही, बरोबर. कोणत्याही ऑब्जेक्टला काही ना काही मास असतंच, परंतु वेट शुड बी झिरो. एखाद्या अर्थच्या सेंटरला जर पाहिलं आपण, आहे का, एखादा ऑब्जेक्ट जर आपण प्लेस केलं तर अशा वेळेस ग्रॅव्हिटी झिरो असेल तर वेटसुद्धा काय असणार, झिरो असणार. तर हे बेसिक गोष्टी आपण पाहिल्याच आहे. आणि आता आपल्याला डिस्कस करायचं आहे की वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन सरफेस ऑफ मून, ओके. सो आपल्याला वेट जे आहे हे मून असेल, अदर प्लॅनेट असेल, या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. आता युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉनुसार आपण जर चाललो तर आपल्याला माहीत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, GMM अपॉन R². म्हणजे एकच ऑब्जेक्ट घ्यायला आपण, दुसरा ऑब्जेक्ट स्वतः कोण आहे, आपला अर्थ आहे असं कन्सिडर करत असतो. आणि तसं की आत्ताच आपण म्हणलो की F हा काय आहे, W आहे, आणि Wचा फॉर्म्युला काय आहे, mg, बरोबर. तर यामध्ये आपण आता जेव्हा हे झालं आपलं अर्थ संदर्भात. आता मला सांगा, आपण जर मूनवर गेलो तर आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे हे जे इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 1मध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि ऑब्जेक्टचा मास हे बदलणार आहे का, नाही. फक्त बदलणार काय की अर्थचं मास कॅपिटल M आहे, तर प्लॅनेटचं मास काय धरू आपण, MP, है ना. आणि प्लॅनेट म्हणा किंवा मून म्हणा, ओके. सो मी तर लोअर केसमध्ये वाटल्यास M लिहितो, मास ऑफ मून. आणि रेडियस ऑफ मूनसाठी आपण काय कन्सिडर करू, RM, है ना. हे दोनच फॅक्टर या ठिकाणी काय होणार, चेंज होणार. आणि दॅट्स वाय आपल्याला काय करायचं आहे की F डॅश हे जर, किंवा FM म्हणू आपण, किंवा वेट ऑन द मून, याचा पण फॉर्म्युला काय असेल या ठिकाणी, G मास ऑफ मून बरोबर, M अपॉन RM², करेक्ट. आता असं असेल तरी त्यासाठी आपल्याला माहीत आहे की हा फॉर्म्युल्यावर आपण प्रॅक्टिकली यूज करतो का, नाही. तर प्रॅक्टिकली आपण काय विचारात घेतो, ग्रॅव्हिटी विचारात घेतो. म्हणून अर्थचा ग्रॅव्हिटेशनचा जो फॉर्म्युला आहे वेटचा, तो आहे mg. मग आता मून संदर्भात जर पाहिला आपण, वेट ऑन द मून जर काढायचं असेल तर मासला आपल्याला चंद्राच्या ग्रॅव्हिटीनं काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, करेक्ट. बट आपल्याला माहीत आहे की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 6 टाइम ऑफ द अर्थ, 6 टाइम लेस दॅन द अर्थ, बरोबर. आणि दॅट्स वाय जर आपल्याला वेट काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी जे अर्थवरचं वेट आहे त्यालासुद्धा कशानं भागावं लागेल, 6नंच भागावं लागेल, ओके. सो हे आहे त्याचं रिझन की ग्रॅव्हिटी 6 टाइम
लेस असल्यामुळं वेटसुद्धा त्या ठिकाणी काय असणार 6 टाईम लेस असणार. फक्त मास जे आहे तेच असणार युनिव्हर्सल. त्यानंतरची अप्रॉक्सिमेटली तर आता आपण बोलूया केपलर्स लॉबद्दल. आता केपलर्स लॉमध्ये जास्त काही बेसिक नाही आहे, कारण पहिले आता 2 रूल्समध्ये जर पाहिलं आपण तर पहिला रूल सांगतो की जे पाथ आहे ऑर्बिट ते कसं असतो इलेप्टिकल अँड वन ऑफ द फोकायमध्ये सन काय असतो सिच्युएटेड. ओके. आणि दुसरं जर पाहिलं आपण लॉज ऑफ एरिया, तर जी लाईन कशाला जॉईन करते सन अँड प्लॅनेटला स्वीप आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, हे आपण स्टँडर्ड 10मध्ये पाहिलेलं आहे. आता लॉ ऑफ पिरियड महत्त्वाचं आपल्यासाठी, आणि लॉ ऑफ पिरियड काय सांगतो आपल्याला T² इज प्रोपोर्शनल टू R³. ओके. आणि असं असल्यामुळं आता याच्यात काय होतं माहिती आहे, याच्यात एक टाईपचा प्रॉब्लेम विचारला जातो की सन अँड अर्थ यामधलं डिस्टन्स काही टाईम्स इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर टाईम पिरियडवर काही इफेक्ट असेल. म्हणजे नंतरचा टाईम पिरियड इफेक्ट विचारला जातो, म्हणून तुम्ही डायरेक्ट T2चा फॉर्म्युला कोणत्या लक्षात ठेवणार R2/R1 याचा क्यूब रूट आणि त्यानंतर T1. ओके. आणि जर असं केस आली एखादी की यामध्ये तुम्हाला टाईम पिरियड चेंज झालेला दिला, मग डिस्टन्सवर काय फरक पडला हे पण माहीत पाहिजे ना आपल्याला. सो अशा वेळेस काय होणार सांगा, म्हटल्यास आपण तो फॉर्म्युला आजपर्यंत तयार नाही केला, तो आपण इथं तयार करू. तर काय होईल पहा, फॉर्म्युला मूळ फॉर्म्युला काय आपला T1² अपॉन T2² इज इक्वल टू काय घेणार आपण R1³ अपॉन R2³. मग आता आपल्याला R2ची व्हॅल्यू काढायची. ओके. सो R2³ ची व्हॅल्यू काढायची असेल तर T2 अगोदर घेऊ. T2² सोबत R1³ जाईल आणि डिवायडेड बाय काय येणार या ठिकाणी T1². मग फॉर्म्युला मेन तयार करण्यासाठी आपल्याला क्यूब रूट घ्यावं लागेल. मग R2 इज इक्वल टू आता T2 अपॉन T1 याचं काय घ्यायचं आपल्याला है ना, त्यांचे स्क्वेअर तर आहेच पण क्यूब रूट घ्यायचं होतं, म्हणून फॉर्म्युला काय असेल पॉवर फॅक्टर काय येईल 2/3 इंटू R1. पण आता जर तुम्हाला विचारलं की सन आणि अर्थ किंवा एखादा 2 प्लॅनेटमधलं जर डिस्टन्स चेंज होता येईल टाईम पिरियड करायचं असेल तर तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरणार फॉर्म्युला नंबर 1. आणि जर टाईम पिरियड चेंज झालेला दिला तुम्हाला की अचानक सांगितलं किंवा पृथ्वीचं जे वर्ष आहे ते 365 दिवसाच्या ऐवजी दुप्पट झालं समजा, तर अशा वेळेस ते डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला नंबर 2 या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार. आता इथून पुढे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स लर्न करायचा आहे, तर त्यासाठी अगोदर आपण काय करू एक व्हेलॉसिटी विचारत घेऊ. व्हेलॉसिटीचा जो जनरल फॉर्म्युला आहे तर व्हेलॉसिटी काय असतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाईम. ओके. आणि यावरून आपण जे फॉर्म्युला घेतो ते आहे V इज इक्वल टू 2πr अपॉन T. आता यामध्ये आणि यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जो सेंट्रिपिटल फोर्स आहे ओके ज्याबद्दल मी बोललो, सो सेंट्रिपिटल फोर्स ज्याला आपण सेंटर सिकिंग फोर्स म्हणतो आहे की नाही, की कोणताही ऑब्जेक्ट जो आहे त्याची 2 वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. सेंट्रिपिटल फोर्स हा कसा ॲक्ट होतो अलॉंग द रेडियस बरोबर आणि टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होण्यासाठी त्याला नेसेसरी काय आवश्यक असतो सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक असतो. आणि या सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे mv² अपॉन r. आता यामध्ये ॲडिशनल V इज इक्वल टू R ओमेगा हे एक रिलेशनशिप असतं है ना अँग्युलर व्हेलॉसिटी संदर्भात. ओमेगा काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. तर पहा आता
एफ इज इक्वल टू आपण काय करू, एमला एम घेऊ, व्हीची व्हॅल्यू काय आहे आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर बरोबर डिवायडेड बाय आर. मग एफ इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचे आपल्याकडे एकूण 2 फॉर्म्युले अवेलेबल आहेत. आता यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ज्याला आपण शॉर्टमध्ये GPE म्हणू. आता असं झालं की 2 बॉडीज आहेत, एक आहे कॅपिटल एम, अनदर आहे स्मॉल एम, आणि ॲक्च्युअल हे सेपरेटेड आहे आर डिस्टन्सनं. तर अशा यामधली जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अर्थातच कॅपिटल यू काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो -GMM अपॉन आर. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, यू जो आहे तर याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे ना. ही फॉर्म्युला कसा आहे निगेटिव्ह आहे. मग यू पॉझिटिव्ह कुठं असू शकतो का, तर यूची व्हॅल्यू जी 0 आहे ती कुठं असते जर डिस्टन्स काय असेल इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पोटेन्शियल एनर्जीची जी सर्वात जास्त व्हॅल्यू आहे ही कुठं असते इन्फिनिटीकडे आहे. आणि जसं आपण अर्थच्या सरफेसकडे आलो तशी ती व्हॅल्यू मोर निगेटिव्ह होत जाणार, म्हणजे ती व्हॅल्यू काय होत जाणार लेस होत जाणार. म्हणून लक्षात ठेवायचं पोटेन्शियल एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ही मॅक्झिमम म्हणजेच यू इज इक्वल टू 0 ही कुठे असते इन्फिनिटीवर असते. काल आपण पोटेन्शियल एनर्जी आणि डायमेन्शनबद्दल बोललो होतो. तर लक्षात घ्या पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही स्वतः कोणती क्वांटिटी आहे स्केलार क्वांटिटी आहे. त्यानंतर डायमेन्शन संदर्भात जर सांगायचं असेल तर 1 इन मास, 2 इन लेंथ आणि -2 इन टाईम. तुम्हाला माहिती आहे तुम्ही MGH किंवा हाफ mv² फॉर्म्युला वापरा, हेच डायमेन्शन तुम्ही ऑब्टेन करू शकता. आता आपण असं कन्सिडर करू की एक बॉडी आहे तर अर्थपासून ओके. सो अर्थपासून ती h हाईटला आहे आणि बॉडीचं मास काय आहे m. सो बॉडी आहे ॲट हाईट h. तर अशा वेळेस या केसमध्ये जर ॲट हाईट h त्याची पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर फॉर्म्युला तोच असेल GMM. फक्त डिनोमिनेटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे आरमध्ये h ॲड करायचं आहे ओके. आणि एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल बरोबर. कारण इथे लक्षात आलं असेल तुमच्या की अर्थ जी आहे ती अर्थची आपण काय विचारात घेतली बरं, इथं रेडियस प्लस h है ना. म्हणून इथं स्मॉल आरची व्हॅल्यू काय आलेली आहे कॅपिटल R प्लस h आली होती आणि म्हणून स्मॉल आरच्या ऐवजी इथं काय आला R प्लस h आलेला आहे. आता ऑन सरफेस ऑफ अर्थ, आता अर्थच्या पृष्ठभागावर जर आलो आपण तर तुम्हाला माहीत आहे की हाईट काय होऊन जाते 0 आणि दॅट्स वाय अशा वेळेस पोटेन्शियल एनर्जी जर काढली आपण सरफेसवर, सरफेससाठी आपण यस वापरू वाटलेच तर ते असेल -GMM अपॉन R ओके. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की आपण जे आत्तापर्यंत फॉर्म्युला पाहिला पोटेन्शियल एनर्जीचा MGH याची निर्मिती कशी झालेली. तर पाहता आपण 2 प्रकारच्या पोटेन्शियल एनर्जी पाहिलेल्या आहेत, एक US आणि एक UH. तर आपण काय करू आता बॉडी UH कडून कुठं आणली आपण US कडे आणली. तर हे शिफ्टिंग होताना आपण काय करू की UH मधून अर्थच्या सरफेसवरची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय करू सबस्ट्रॅक्ट करू. मग सबस्ट्रॅक्ट करत असताना तुम्हाला माहिती आहे दोन्हीमध्ये GMM कसा आहे कॉमन आहे. सो आपण काय करणार
GMM कॉमन काढणार. ओके, आता GMM कॉमन काढल्यावर याच्यामध्ये छेदामध्ये राहतो 1 + RH आणि याच्यामध्ये राहतो 1/R. पण आता एक लक्षात घ्या, हे R नंतर होतं. मग मला सांगा मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. लक्षात आलं ना? हे मायनस मायनस काय होतो? प्लस होतो. म्हणून प्लसवाला मी अगोदर घ्या. लक्षात आलं ना? किंवा एक स्टेप इथं वाढवू आपण, तुम्हाला जर कन्फ्युज असेल तर. इथं शिल्लक राहायला बघा -1/R + CH. त्यानंतर हे इथला मायनस घेतला मी, त्यानंतर इथं पण मायनस आहे. सो 1/R. आता कळलं? मग आता GMM इन ब्रॅकेट मायनस मायनस आता झाला प्लस, प्लसवाला अगोदर लिहू शकतो 1/R - 1/R + H. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे? इथं छेद सारखा करून घ्यायचा आहे. सो छेद सारखा करताना काय होईल बरं? हां, आता इथं R + CH याच्यासोबत जर मल्टिप्लायमध्ये गेला तर काय होईल? इथं R + CH आणि हा R हे मायनस जसेच तसं R × 1R आणि छेदामध्ये काय होईल? R इन ब्रॅकेट R + H. पुढे GMM काय शिल्लक राहिला वरती? फक्त H, कारण इथं तर हा कॅन्सल होणार. आता तर आता आपल्याला छेदामध्ये काय होईल? R² + RH अशी शिल्लक राहील. मग इथं आपल्याला काय करायचं आहे की 1/, आता एक लक्षात घ्या की काही वेळेस काय होतं की इथं R² आहे, इथं RH आहे. मग आता मी जर मला कॉमन R² काढायचं असेल, पहा लक्षात द्या, R² तर इथं तर 1 राहील. इथं R² कॉमन काढायचं म्हणजे याचा अर्थ काय? याला R मल्टिप्लाय पण करावं लागेल, डिवाईड पण करावं लागेल. म्हणजे RH आहे, याच्यामधून मला समजा R² कॉमन काढायचा आहे. काय कॉमन काढायचं आहे? R². तर मला काय करावं लागेल? अगोदर RHला Rनं गुणावं पण लागेल आणि भागावं पण लागेल. करेक्ट? मग याचं काय होईल की इथं मी काय करू शकतो? मग R² कॉमन काढून त्याची किंमत काय लिहू शकतो? H/R लिहू शकतो. हे समजलं? पुन्हा एकदा सांगतो की RH आहे, एक राशी आहे RH. त्याच्यामध्ये माझी इच्छा आहे मला R² कॉमन काढायचा आहे, पण इथं R आहे का? नाही. मग R² कॉमन काढण्यासाठी इथं R² क्रिएट करावं लागेल. मग क्रिएट करण्यासाठी मी Rनं काय केलं? मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाईड पण केलं. मग याची किंमत काय झाली? R² H/R. मग R² आता बाहेर घ्यायला हरकत नाही. तशी सिच्युएशन इथं आहे. मग इथं काय केलं आपण? इथला R² होता, इथं R² आहे का? नाही. मग इथं Rनं गुणलं, भागलं आणि दोघांचा कॉमन R² काय केला? बाहेर काढला. मग आता इथे जर पाहिलं आपण, आता हा H जो न्यूमरेटरमधला आहे तो आपण सुद्धा बाहेर घेऊन टाकू, बरोबर? मग आता शिल्लक करायला कंसामध्ये सांगा 1/1 + H/R हे शिल्लक राहील. करेक्ट? मग आता पहा इथं GM आणि R² याची व्हॅल्यू काय असते बरं? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता हे जे आहे ना, तर या GM/R² ची ऐवजी मला G घ्यायचं, फक्त मी M अगोदर घेतो, mgh, बरोबर? आणि इथं हा जो रेशो आहे H/R, तर एक लक्षात ठेवायचं आहे की हाईट जी आहे ना ही टू मच लेस दॅन काय आहे? रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे तुझा जे प्रश्न होता की कमी हाईट जर असेल, है ना, खूप कमी हाईट म्हणजे मीटरमध्ये दिली आहे किंवा 10-20 किलोमीटर जर असेल तर रेडियसच्या तुलनेमध्ये, अर्थच्या रेडियसच्या तुलनेमध्ये फार कमी येते. फार कमी याचा अर्थ या फॅक्टरला आपण निग्लेक्ट केलं तरी चालतं. आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जीचा जो प्रॅक्टिकल फॉर्म्युला तुम्ही स्टँडर्ड 9ला वापरला तो कोणता होता? mgh होता. कारण हा फॅक्टर आपल्याला निग्लेक्ट का केला? कारण याची व्हॅल्यू ही रेडियसच्या तुलनेमध्ये जर फार कमी असेल, पहा मी अगोदर सांगायलो जेव्हा तुम्हाला डिस्टन्स
1600 किलोमीटर, 3200 किलोमीटर है ना, 750 किलोमीटर असे दिले असतील तर पोटेन्शियल एनर्जीसाठी तुम्ही असे फॉर्म्युले यूज करणार है ना, यापैकी जे हाईटला वगैरे ॲप्लिकेबल असतील ते. परंतु स्मॉलर हाईटसाठी फॉर्म्युले कोणते ॲप्लिकेबल आहेत? MGH. मग कोणता फॉर्म्युला कुठं वापरायचा हे इथं क्लिअरिफाय पाहिजे. आता आपण सॅटेलाईटबद्दल बोलू. सॅटेलाईटमध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा आपण बोलू ऑर्बिटल सॅटेलाईट्स, ऑर्बिटल स्पीडबद्दल. आता ऑर्बिटल स्पीड काय असते बरं, की एखादा सॅटेलाईट जो आहे तो विशिष्ट सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी त्याला एक विशिष्ट प्रकारची स्पीड द्यावी लागते, त्याला म्हणायचं ऑर्बिटल स्पीड. आणि ऑर्बिटल स्पीड जी आहे त्याचा तुम्ही थेट फॉर्म्युला बेसिसमध्ये लक्षात ठेवायचा आहे, की ऑर्बिटल स्पीडचा फॉर्म्युला आहे √gm/r+h, किंवा ऑर्बिटल स्पीडचा जो अनदर फॉर्म्युला आहे तर किंवा आपण इथं काय करू, एक सिच्युएशन क्रिएट करू वाटल्यास. आता हे झालं ऑर्बिटल स्पीडचा फॉर्म्युला जनरल. परंतु जर हाईट सांगितल्याप्रमाणे हाईट जर टू मच काय आहे, स्मॉल आहे कोणापेक्षा, आरपेक्षा, तिथं एचला काय करणार बरं आपण, निग्लेक्ट करणार. लक्षात घ्या, सॅटेलाईट आपण कुठं लॉन्च करायलो, कमी हाईटला लॉन्च करायचो का हायर हाईटला लॉन्च करलो. हायर हाईटला असेल तर डेफिनेटली तुम्ही फॉर्म्युला वरचा वापरा. पण हाईट जर टू मच स्मॉल असेल तर अशा वेळेस ऑर्बिटल स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो काय असेल, √gm/r. ओके. आता या फॉर्म्युल्यामध्ये मला सांगा काय करता येईल बरं, की जर तुम्हाला r² क्रिएट करायचा असेल तर इथं rनं काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विचारात घेऊ शकतो. gm/r² म्हणजे काय, gr. म्हणजे याचा अर्थ ऑर्बिटल व्हेलॉसिटीचे तुमच्याकडे आता दोन फॉर्म्युले आहेत. एक हा फॉर्म्युला जर विशिष्ट हाईटला असेल तर, आणि जर हाईट टू मच स्मॉल असेल तर त्या संदर्भात हा आणि हा, असे किती फॉर्म्युले आपल्याकडे, दोन. पुन्हा एकदा मी सांगतो की ऑर्बिटल स्पीड संदर्भात एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, की कोणत्याही सॅटेलाईटला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी काय लागतो, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स लागतो. ओके. आणि त्याच्याशिवाय तो ऑर्बिटल स्पीडमध्ये येऊ शकत नाही. ओके. आता यामध्ये एक चॅलेंजिंग क्वेश्चन असा आहे की कुठेही तुम्हाला मास दिसतं का सॅटेलाईटचं बरं, स्मॉल एम नाही. म्हणजे याचा अर्थ ऑर्बिटल स्पीड जी आहे त्या संदर्भात आपण लिहू शकतो की इट इज इंडिपेंडंट ऑन मास. मास ऑफ ऑब्जेक्ट म्हणा किंवा सॅटेलाइट्स म्हणा, ओके, याच्यावरती डिपेंड नसते. त्यानंतर आपण टाईम पिरियडबद्दल बोलू. आता सॅटेलाईटचा जो टाईम पिरियड आहे त्याचं बेसिक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर टाईम पिरियड जो आहे सॅटेलाईटचा तर त्या संदर्भात फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण बोलू. पाहता टी बरोबर आत्तापर्यंत आपण फॉर्म्युला काय पाहिला होता, 2πr/v. काय फॉर्म्युला पाहिला होता, जनरल फॉर्म्युला 2πr/v. परंतु मला सांगा आपल्या सॅटेलाईटला काय न्यायचं आहे बरं, r+h एवढ्या हाईटला न्यायचं आहे ना. आर म्हणजे काय, अर्थच्या सेंटरपासून डिस्टन्स मोजणार ना आपण, बरोबर आहे का. म्हणून सॅटेलाईटचा टाईम पिरियड काढताना आपण काय करणार, t=2π इन ब्रॅकेट स्मॉल आरची किंमत काय घेणार आपण, r+h है ना. आणि आता आपल्याला व्हेलॉसिटी कोणती घ्यायची, ऑर्बिटल. म्हणजे सॅटेलाईटचा टाईम पिरियड काढलो म्हणजे त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी आपल्याला काय माहीत पाहिजे, बरोबर. मग आता या केसमध्ये काय होतं की इथं आपल्याला 2π ला आपण 2π लिहू, बरोबर. त्यानंतर r+h आणि ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता बरं, √gm/r+h हा फॉर्म्युला होता, करेक्ट. मग आता होतं काय, एक राशी ब्रॅकेटमध्ये आणि एक विदाऊट ब्रॅकेट आहे. तर आपल्याला सर्वांना काय घ्यावं लागेल या ठिकाणी, स्क्वेअर रूटमध्ये घ्यावं लागेल. स्क्वेअर रूटमध्ये सांगा हे का होईल, किंवा आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर 2π ला घेऊ वाटल्यास, ठीक आहे. चला, आपल्याला फक्त प्रश्न कोणाचा आहे, r+hचा आहे. सो t=2π. या 2π ला मी ब्रॅकेटमध्येच ठेवतो. आता छेदातला छेद कुठं जाईल, अंशामध्ये. r+hचा स्क्वेअर काय झाला, r+h होल स्क्वेअर. स्क्वेअर +1 किती झाला न्युमरेटरमध्ये,
आर प्लस एचचा घातांक किती लिहितं 3 येईल आणि छेदामध्ये काय राहिला GM. मग आता यामध्ये आपल्याला आणखीन काय करता येतं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तयार करता येते फॉर्म्युले तयार करायचे. आता इथं आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो फॉर्म्युला आहे GM/r², यावरून कॅपिटल GMची व्हॅल्यू काय असेल बरं GR² असेल. करेक्ट. मग आता आपण T = 2π अंडर रूट काय लिहू शकतो R + H होल क्यूब डिवायडेड बाय GR². मग T = आता या R² काय निघू शकतो स्क्वेअर रूट निघू शकतो म्हणजे 2π/r लिहू शकतो आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढल्यावर. मग स्क्वेअर रूटमध्ये कोण शिल्लक राहिलं R + H होल क्यूब डिवायडेड बाय G. आता यामध्ये एक स्पेशल केससुद्धा आहे पुन्हा काय आहे तीच आता जी आपण म्हणलो होतो की हाईट जी आहे ही टू मच स्मॉल असेल कोणापेक्षा आरपेक्षा. तर वरचा फॉर्म्युला काय होऊन जाईल सांगा. आपण एचला काय करणार डायरेक्ट निग्लेक्ट करणार. एचला निग्लेक्ट केलं तर फॉर्म्युला असेल T = 2π/r का होईल इथं r⁴/G = पुन्हा एकदा काय करू आपण या आरला ब्रॅकेटमध्ये पाठवलं स्क्वेअर रूटमध्ये तर पुन्हा एकदा आरचा काय होऊन जाईल स्क्वेअर G स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल शिल्लक करायला r आणि म्हणून T = 2π√r/G. दोन फॉर्म्युले. हाईट जर खूप जास्त असेल तर अशा वेळेस टाईम पिरियडसाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो येते लक्षात तुमच्या. पण हाईट जर टू मच स्मॉल असेल तर टाईम पिरियड काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरू आपण. जसं की एखादा सॅटेलाईट्स आहे तर तो अर्थच्या सरफेसच्या फार क्लोज आहे बरोबर आहे का. आता तुम्हाला माहिती आहे का याच्यात आपल्याला ना काहीच काढायची गरज नाही डायरेक्टच व्हॅल्यू निघते. मला सांगा 2π 2π√, हे किती आहे 6.4 × 10⁻⁶. Gची व्हॅल्यू किती आहे 9.8. कॅल्क्युलेशन फायनलाइज करतो ना म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला चॅलेंजिंग की एखाद्या सॅटेलाईट अर्थच्या क्लोज सरफेसला आहे तर त्याचा टाईम पिरियड काय असेल कॅल्क्युलेशन फायनलाइज करा तुम्हाला आन्सर भेटेल 84.6 मिनिटे. ओके हा असेल टाईम पिरियड्स. फायनली आपण घेऊ इस्केप स्पीड. आता इस्केप स्पीड हा तर तुम्हाला झालेलाच आहे ना 10वीच्या फर्स्ट चॅप्टरची लास्ट कन्सेप्ट आहे ती. आता इस्केप स्पीड किंवा इस्केप व्हेलोसिटी या संदर्भात तुम्हाला कोणते फॉर्म्युले दिले V = √2gm/r आणि तिथंच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी क्रिएट करून केली ना आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथं r² घेऊन वरी r घेतला जसं की इथं 2gm/r² जर करायचं असेल तर rनं काय करावं लागेल मल्टिप्लाय. सो = काय इथं 2gr आणि म्हणून प्रॅक्टिकली इस्केप व्हेलोसिटीचे तुम्ही हा आणि हे असे दोन फॉर्म्युले यूज करता. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का की ऑर्बिटल व्हेलोसिटी जी आहे त्याचा फॉर्म्युला आला होता √gr आणि इस्केप व्हेलोसिटीचा फॉर्म्युला आला होता √2gr. आणि यावरून एक इक्वेशन लक्षात येतं की इस्केप व्हेलोसिटी = मी √2ला वेगळं लिहितो √grला वेगळं लिहितो. मग काय होईल बरं √grच्या ऐवजी मला काय लिहिता येतं VO लिहिता येतं म्हणजे इस्केप व्हेलोसिटी इज √2 टाइम्स ऑफ द ऑर्बिटल व्हेलोसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलोसिटी इज 1/√2 टाइम्स ऑफ द इस्केप व्हेलोसिटी. हे चॅलेंजिंग गोष्टीसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. आणि राहिला प्रश्न इस्केप व्हेलोसिटी संदर्भात तर इस्केप व्हेलोसिटीमध्ये जर तुम्हाला अर्थची डेन्सिटी दिली असेल बेसिक फॉर्म्युला काय होता आपला VE = √2gm/r. आता होऊ शकतं की मासची फॉर्म्युला कधी पण लक्षात ठेवायचा. मासचा फॉर्म्युला काय व्हॉल्यूम × डेन्सिटी. सो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 4/3πr³ आणि डेन्सिटीसाठी काय घेणार आपण रो घेणार. मग हा फॉर्म्युला जर आपण पुटअप केला तर काय होईल सांगा 2ला 2 G एमची व्हॅल्यू काय आहे 4/3πr³ रो डिवायडेड बाय r गेट कॅन्सल. आरचा काय राहिलं इथं
स्क्वेअर शिल्लक राहील आणि यावरून एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू सांगा 4 दूनी 8 काय काय शिल्लक राहिलं जी पाय त्यानंतर आरचा काय आहे स्क्वेअर डेन्सिटीचा रो आणि डिवायडेड बाय डिनोमिनेटरमध्ये कोण आहे फक्त 3. तर हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला ॲप्लिकेबल करावा लागेल जर तुम्हाला काय दिली असेल डेन्सिटी दिली असेल तर या ठिकाणी आपलं जे ग्रॅव्हिटेशन आहे तर ती कन्सेप्ट पण संपते आणि आपलं जे फाउंडेशनचं 3rd लेक्चर आहे ते सुद्धा एंड होतं.